गडचिरोली जिल्ह्यात दगडगोळा करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असून यामुळे जंगल आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर खनिज माफियांच्या कारवायांवर सरकार आळा घालून ठोस पाऊल उचलणार काय असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले। विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित करताना डॉक्टर राऊत म्हणाले की गडचिरोलीचे घनदाट जंगल हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असून या जंगलांमुळे पर्यावरणीय समतोल टिकून आहे। मात्र अलीकडच्या काळात दगड गोळा करण्याच्या नावाखाली जमिनीचा वरचा थर मोठ्या प्रमाणात उकरून काढला जात असून प्रत्यक्षात खनिजांची सर्रास लूट सुरू आहे। डॉक्टर राऊत यांनी सांगितले की काही ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत खनिज चोरी करणारे ट्रॅक्टर पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिले आहेत। ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे। केवळ वरवरची कारवाई करून चालणार नाही तर या अवैध उत्खननामागील संपूर्ण साखळी उघड करणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले। या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही संबंधित लोकांवर कारवाई केली। बरोबर आहे, आपण त्या ठिकाणी कारवाई केली अध्यक्ष महोदय, पण तिथल्या ग्रामस्थांनी जो त्या ठिकाणी पुढाकार घेऊनच तो ट्रॅक्टर त्या ठिकाणी पकडलेला होता। मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा अध्यक्ष महोदय, गडचिरोली जंगल हे राज्याची फुफ्फुस आहेत अध्यक्ष महोदय। दगड गोळा करणं या गोंडस नावाखाली जमिनीचा वरचा थर ओरबाडणे आणि त्याच्यातनं जर खनिज घेऊन जात असतील पर्यावरणाची हानी आहे त्या ठिकाणी। त्यामुळं आणि दुसरं असं की आमच्या रॉयल्टीवर सुद्धा डल्ला पडतो या निमित्तानं। म्हणून माझा प्रश्न असा आहे की अशा प्रकरणं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडत आहेत अलीकडच्या काळामध्ये, तर अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी आपण काही काम या ठिकाणी ठोस पावलं उचलणार का, हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। डॉक्टर नितीनजी राऊत यांनी जो प्रश्न विचारला की त्या ठिकाणी विविध प्रकारचं खनिजाचं तिथे लूट चाललेली आहे, अशा प्रकारची आपल्याकडे माहिती असेल आपण तो डिव्हिजन, रेंज, गाव या सहित माहिती द्या, त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल। आणि जनरली तहसीलदार, पोलीस यंत्रणा आणि वन खात्याची यंत्रणा ही सतर्क आहे। मी असं म्हणणार नाही की अजिबातच काही ठिकाणी चोऱ्या होत असतील, परंतु आपल्यासारख्या जागृत सदस्यांच्याकडून माहिती आली तर त्या बाबतीमध्ये लगेचच कारवाई करायला सांगण्यात येईल। दगड गोळा करण्याच्या गोंडस नावाखाली खनिजांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतच आहे, शिवाय शासनाच्या हक्काच्या रॉयल्टीचेही मोठे नुकसान होत आहे असे सांगत डॉक्टर राऊत यांनी खनिज चोरी रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलणार काय असा प्रश्न उपस्थित केला। कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।